भूगोलाचा पेपर आहे आणि नकाशा आणि चार्टवर प्रश्न नाही असं होऊ शकतं का? सो हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. मी सुयोग कुरळकर आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. आजच्या सेशन मध्ये आपण भूगोलातील सर्व मॅप्स आणि सर्व चार्ट याचा अभ्यास करणार आहोत. सो पहिला जो प्रश्न आहे आपल्या समोर तो प्रश्न आहे की खालील प्रदेश कोष्टकामध्ये योग्य ठिकाणी लिहायचे आहेत. आपल्याला काही ठिकाणं दिलेले आहेत, त्यातले काही भारतातले आहेत आणि काही ब्राझील मधले आहेत. आता याच्यामध्ये जास्त पावसाचे ठिकाणं कोणते, मध्यम पावसाचे ठिकाणं कोणते आणि कमी पावसाचे ठिकाणं कोणते ते आपल्याला तिथे लिहायचे. दोन्ही देशामधले, एका ठिकाणी भारताचे, एका ठिकाणी ब्राझीलचे. तर भारतामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो बेटा? पश्चिम घाटामध्ये पडतो. त्यानंतर हिमालयाचा जो पूर्व भाग आहे तिथं पडतो. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये सगळ्यात कमी पाऊस कुठं पडतो? तर राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये, बिहारमध्ये कमी पाऊस पडतो, गुजरातमध्ये कमी पाऊस पडतो. ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? अमेझॉनास मध्ये पडतो. तर ह्या सगळ्या ठिकाणी आपले जे सगळे ठिकाणं आहेत ते आपल्याला इथं भरायचे आहेत. आता हे भरण्यासाठी थेट तुम्ही इथं बघू शकता जास्त पावसाचे जे ठिकाणं आहेत आपल्या भारतातले, त्यात पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा आणि पूर्व महाराष्ट्र हे ठिकाणं आपण टाकायचे. ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? अमेझॉनास मध्ये, रिओ ग्रँदे दे सूल मध्ये. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करू, भारताचंच पाहूया, नंतर ब्राझीलकडे जाऊ. जास्त पावसाचे भारतातले ठिकाणं कोणते आहेत? पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा आणि पूर्व महाराष्ट्र. मध्यम पावसाचे आपल्या भारतातले ठिकाणं कोणते आहेत? पश्चिम हिमालय, पश्चिम आंध्र प्रदेश, ही दोन ठिकाणं. त्यानंतर कमी पावसाचे आपल्या भारतातले ठिकाणं कोणते आहेत? बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग आणि गुजरात. तर हे सर्व ठिकाणं आपल्या भारताचे झाले. आता ब्राझीलमध्ये जास्त, मध्यम आणि कमी पावसाचे ठिकाणं कोणते आहेत? तर ब्राझीलमध्ये अमेझॉनास आणि रिओ ग्रांदे दे सूल इथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो. सांता कतरिना आणि रोराइमा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस ब्राझीलमध्ये पडतो. आणि सर्वात कमी जो पाऊस आहे ब्राझीलमध्ये पडतो तो टोकॅन्टिन्स मध्ये, पर्नाब्युको मध्ये, अलाग्वास मध्ये, पॅराइबा मध्ये आणि रिओ ग्रँदे दो नॉर्ते मध्ये. ओके, तर या ठिकाणी ब्राझीलमध्ये सगळ्यात कमी पाऊस पडतो. तर हा चार्ट आपण केलाय, हा चार्ट लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळं या व्हिडिओला एक दोन वेळा रिपीट करत चला पेपरच्या आधीच्या काळामध्ये. आता जो दुसरा पार्ट आहे नैसर्गिक वनस्पती प्राणी, या पाठामध्ये दिलेली जी काही माहिती आहे, आकृत्या आहे, नकाशा आहे, त्यांच्या आधारे आपल्याला पूर्ण चार्ट भरायचा आहे. आता हा थोडासा कठीण स्वरूपाचा पार्ट आहे, पण आपण याला सोपा करूया. उष्णकटिबंधीय वन जे आहेत, म्हणजे उष्णकटिबंधीय म्हणजे काय? सूर्याची किरण ज्या भागापर्यंत पोहोचतात तिथं जी वन असतात ती कशी असतात? रुंद पर्णी असतात, म्हणजे त्यांची पानं अशी थोडीशी छोटी छोटी असतात, रुंद असतात. भारतामध्ये हा भाग कुठं आहे आणि ब्राझीलमध्ये हा भाग कुठं आहे हे आपल्याला विचारलंय, पहिला क्वेश्चन. दुसरं विचारलंय वाळवंटी प्रदेशात जी काटेरी वनं आहेत तर त्याचे गुणधर्म काय असतात? तर ती पानं कशी असतात? छोटी छोटी असतात. सोबतच ती पानं, त्याची झाडं, झुडपी जी असतात ती छोटी असतात, म्हणजे खुरटी झाडं असतात ती. त्याचबरोबर भारतात राजस्थानमध्ये, ब्राझीलमध्ये पण तो भाग आहेच. सवानाचा भाग जिथं तुरळक स्वरूपात झुडपं आणि अवर्षण गवत असतं. आणि निम पानझडी तसंच गवताळ प्रदेश. आता याला आपण भरूया, म्हणजे आपण क्वेश्चन तर पाहिला, पण आता हा सॉल्व्ह कसा करायचा? तर उष्णकटिबंधीय वन आपण पहिल्यांदा इथं पाहू शकतो. ही आपल्याला रुंद सदाहरित प्रकारची पाहायला मिळतात. सोबतच अंदमान निकोबारचं बेट, पश्चिम घाट, आसाम इत्यादी भागामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय जी वनं आहेत ती पाहायला मिळतात. ब्राझीलमध्ये गियाना उच्चभूमीचा भाग आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या भागामध्ये आपल्याला ही वनं पाहायला मिळतात. नीम वाळवंटी जर तुम्ही काटेरी वनं पाहिली तर आपल्या याच्यामध्ये याची गुणधर्म काय आहेत? काटेरी वनाची याची पानं आकारानं लहान असतात, कमी उंचीची वनस्पती ही असते, छोटीशी वनस्पती असते. सोबतच भारतामध्ये गुजरात आणि राजस्थानचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला काटेरी वनं पाहायला मिळतात. आणि ब्राझीलमध्ये ईशान्य भागामध्ये आणि पर्जन्य छायेचा जो भाग आहे ज्याला आवर्षण चतुष्कोण आपण म्हणतो, एक जरी नाव लक्षात ठेवलं तरी मार्क मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा जो पार्ट आहे तो आहे सवाना. सवाना प्रकारची वनं पण ते गवताळ भागाची असतात आणि ती कुठं आढळतात ते आता आपण पाहूया. तर ही वनं भारतामध्ये तुरळक झुडपांसारखी, इथं झाडं, तुरळक झुडपं आणि अवर्षण प्रतिकारक ही वनं असतात. सोबतच राजस्थान मधला जो वाळवंटी भाग आहे, राजस्थानमध्ये जो वाळवंटी प्रदेश आहे तिथं आपल्या भारतात सवाना प्रकारची वनं आहेत. आणि ब्राझीलची जी उच्चभूमी आहे तिथं ब्राझीलमध्ये
ही सवाना प्रकारची वन आहेत. ब्राझिलियन हायलँडच्या भागामध्ये सवाना वन आहेत. आता हा चार्ट मध्ये अजून एक सेक्शन आहे, तो म्हणजे उंच उष्ण कटिबंधीय नीम पानझडी. तर मिश्र स्वरूपाच्या वनस्पती ह्या असतात. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, मध्य प्रदेश या भागामध्ये भारतात आहे आणि पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्याच्या भागामध्ये ब्राझीलमध्ये आहे. गवताळ प्रदेश जर आपण पाहिला तर अर्जेंटिनामध्ये जे पंपास नावाचा गवताळ प्रदेश आहे, तसाच आपल्या भारतामध्ये हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम मध्ये जो तराई प्रदेश आहे तिथं आहे आणि ब्राझीलमध्ये अति दक्षिणेकडचा जो भाग आहे तिथं आपल्याला गवताळ प्रदेश जो आहे तो पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपल्याला हा वाला चार्ट जर आला तर तो सोडवता आला पाहिजे. तर त्यासाठी याचा एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवा किंवा हा व्हिडिओला तुम्ही पाहत राहा. पुढचा जो आहे महत्वाचा क्वेश्चन तो म्हणजे जोड्या लावायच्या असतात कधी कधी आणि त्या जोड्या सगळ्या चार्ट बेस असतात. चार्ट बेस जोड्या आपण याला म्हणतो. या जोड्यामध्ये सदाहरित वन कोणतं आहे हे विचारलंय. तर तुम्हाला माहित असेल हे पाऊ ब्रासिल जे आहे हे एक सदाहरित वृक्ष आहे. पानझडी वन कोणतं आहे? पानझडी ज्याचे पानं गळतात तर ते सागाचं झाड, याचे पानं गळत असतात. समुद्रकाठचं कोणतं आहे? सुंदरीचं, सुंदरबन तुम्हाला माहितीये. डेल्टा आहे आपला सुंदरबन त्रिभुज प्रदेश. हिमालयांची वन कोणती आहेत? हिमालयाची वन पाईन नावाचं जे वृक्ष आहे ते हिमालयन आहे. काटेरी झुडपी जर विचारलं तर खेजडीचं जे झाड आहे ते काटेरी झुडपामध्ये येतं. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येऊ शकतो, जो प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे आणि हा पूर्ण कॉन्सेप्च्युअल जी आहे ती जोड्या लावा आहे. आता पुढचा जो महत्वाचा प्रश्न आपण पाहतोय तो म्हणजे या चौकोनामधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करायची. म्हणजे एक चिन्ह बरोबर 100 व्यक्ती असं आपल्याला दाखवलेलं आहे आणि आपल्याला 2 डायग्राम्स दाखवलेले आहेत. ओके, आपण इथं पाहू शकतो आपल्याला 2 डायग्राम्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. पहिली जी अ डायग्राम आहे, पहिली जी आपण जे चित्र हे पाहतोय याच्यामध्ये आपण जर आकृत्या पाहिल्या तर हे एक फिमेल आहे, ही पण एक फिमेल आहे, ही पण एक फिमेल आहे. म्हणजे यामध्ये 3 फिमेल्स आहेत, 3 महिला आहेत. ओके, 3 स्त्रिया आहेत असं आपण लिहू शकतो. महिलापेक्षा स्त्रिया, कारण तो त्या फॉर्म मध्ये त्यांना पाहिजे. 3 याच्यामध्ये स्त्रिया आहेत. ओके, स्त्रिया आहेत. आणि याच्यामध्ये आपण जर पुरुषांची संख्या पाहिली तर 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये पुरुषांची संख्या 4 आहे. 4 याच्यामध्ये पुरुष आहेत. ओके, आता ह्या फॉर्मॅट आपण घेतला. आपल्याला दिलं होतं की एक चिन्ह म्हणजे 100, म्हणजे 3 स्त्रिया जर असतील 3 गुणिला 100 म्हणजे 300 स्त्रिया इथं आहेत, बरोबर. आणि या ठिकाणी 4 पुरुष आहेत म्हणजे 4 गुणिला 100 म्हणजे 400 पुरुष या ठिकाणी आहेत. लिंग गुणोत्तराचा जर विचार केला आपण तर लिंग गुणोत्तरानुसार इथलं लिंग गुणोत्तर जे आहे ते कमी आहे, कारण पुरुषांची संख्या स्त्रियांच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण पाहिली तर ती आपल्याला काय दिसते? स्त्रियांची संख्या कमी दिसते, पुरुषांची जास्त दिसते. आता खालच्या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 पुरुष आहे या ठिकाणी, म्हणजे 800, कारण एक चिन्ह म्हणजे 100. त्यानंतर स्त्रिया मोजू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 स्त्रिया आहे. 1000 टोटल स्त्रिया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं काय दिसतंय या दुसऱ्या आ मध्ये की आ मध्ये आपल्याला स्त्री पुरुष जे प्रमाण आहे ते यामध्ये पुरुषांची संख्या कमी आहे, पुरुष 800च आहे, 800 पुरुष आहे आणि स्त्रिया ज्या आहेत त्या 1000 आहेत. स्त्रिया किती आहेत? 1000. म्हणजे या ठिकाणी लिंग गुणोत्तर किती आहे? जास्त आहे. हेच तुम्हाला तिथं सांगायचं होतं. हे घनतेची वरवारी करून स्त्री पुरुष प्रमाण आपल्याला सांगायचं होतं. पहिल्या याच्यात लिंग गुणोत्तर कमी आहे, पहिल्या याच्यात लिंग गुणोत्तर काय आहे? कमी आहे. आणि दुसऱ्या याच्यात लिंग गुणोत्तर जास्त आहे. अशा प्रकारे तुम्ही असलेही प्रश्न जे आहेत ते इझिली सोडवू शकता. फक्त प्रश्न समजला पाहिजे, हे एक महत्वाची बाब याच्यामध्ये असते. त्याचं एक्सप्लेनेशन आहे आपल्याकडे, पण ते तुम्हाला क्रिटिकल जाईल. मी सांगितलेलं आहे त्यानुसारच तुम्ही सोडवा. आता याच्यामध्ये हा एक प्रश्न आपल्याला दिसतो. एकदा तुम्ही ह्या मॅपला ऑब्झर्व करा, तिथं कुठं घनता जास्त वाटते आणि कुठे कमी वाटते. याच्यामध्ये जास्त, कमी आणि मध्यम तुम्हाला काढायचं. एकदा ऑब्झर्व करा या मॅपला. ठीक आहे, याला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. ज्या ठिकाणी जास्त रंगीत भाग दिसतोय, जो जास्त डार्क कलर आहे, त्या ठिकाणी ऑब्विसली घनता कशी असणार आहे? जास्त.
जिथं मध्यम रंग आहे तिथं मध्यम स्वरूपाची लोकसंख्या घनता असणार आहे, आणि जिथं खूपच कमी आहे तिथं कमी लोकसंख्या घनता असणार आहे. हे घनतेविषयी भाष्य तुम्हाला करता आलं, आपण तर बोलता बोलताच करून टाकलं. फक्त आता ते मांडायचं तिथं. आता मांडायचं कसं, तर पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची. लोकसंख्या घनता म्हणजे काय? प्रति युनिट क्षेत्र, किंवा तुम्ही लिहू शकता प्रति वर्ग किलोमीटर मध्ये, प्रति वर्ग किलोमीटर मध्ये, पर स्क्वेअर किलोमीटर म्हणजे एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती लोकसंख्या आहे हे मोजणं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण लोकसंख्येची घनता म्हणतो. पहिला पॉइंट लिहायचा, जम्मू काश्मीर सारख्या उत्तरेकडच्या भागामध्ये, सिक्कीम आणि अरुणाचलच्या प्रदेशामध्ये, ईशान्य राज्यामध्ये लोकसंख्येची घनता कशी आहे? कमी आहे. पहिला पॉइंट आपण उत्तरेपासून सुरू केलं. आपण त्यात काय राज्य दाखवले जिथं कमी होती घनता, ते त्यांना दाखवून दिले. दुसरा पॉइंट मध्ये पंजाब ते पश्चिम बंगाल पर्यंत उत्तरेकडचा जो भाग आहे तिथं लोकसंख्येची घनता कशी आहे? सर्वाधिक आहे. मधातला जो भाग आपण होता तिथं सगळ्यात पंजाब पश्चिम बंगालच्या भागामध्ये लोकसंख्येची घनता जास्त दाखवली. मध्य पश्चिम ईशान्य राज्यामध्ये घनता मध्यम आहे, मध्यम स्वरूपाची आपण लोकसंख्या घनता दाखवली. आणि सगळ्यात शेवट केरळ तामिळनाडूचा जो दक्षिणी भाग आहे, पहिल्यांदा उत्तर नंतर दक्षिणेकडच्या राज्यातही लोकसंख्येच्या घनतेचं प्रमाण काय आहे? जास्त आहे. अशा प्रकारे 4 ते 5 पॉइंट मध्ये पूर्ण मॅप आपण तिथे डिस्कस करू शकतो. तर हा एक क्वेश्चन झाला. या क्वेश्चन नंतर आपण पुढे आलो तर आपल्याला हा एक ग्राफ दिसतो. ठीक आहे. तर या ग्राफ मध्ये आपण पाहिलं, या आलेख जर आपण पाहिला तर काय काय गोष्टी ऑब्झर्व मध्ये येतात. एक गोष्ट आपल्याला दिसते की एक स्तंभ भारताचा आहे, एक स्तंभ ब्राझीलचा आहे. इकडे पण एक स्तंभ भारताचा, एक स्तंभ ब्राझीलचा आहे. पहिला जो स्तंभ आहे जो इथं डिवाइड झालाय त्याच्यात एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागाचं योगदान दिलंय. म्हणजे जो जीडीपी आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जो कोणत्याही देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे त्याच्याबद्दल जे डिस्कस केलंय इथं केलंय. आणि आता रंगामध्ये जर पाहिलं तर हा जो निळा रंग आहे तो प्राथमिक सांगतो, जे प्राथमिक ब्राझीलमध्ये स्वरूपाचा जो व्यवसाय आहे, ते योगदान आहे ते कमी आहे. आपल्या भारतात प्राथमिक स्वरूपाचं योगदान जास्त आहे. आपल्या ज्या द्वितीयक स्वरूपाचं योगदान बऱ्यापैकी आहे, तिथं पण थोडंफार बऱ्यापैकीच आहे. आपल्याकडे तृतीयक क्षेत्राचं योगदान जास्त आहे आणि इकडे आपल्यापेक्षाही जास्त आहे. सर्वात जास्त ब्राझीलमध्ये तृतीयक क्षेत्राचं उत्पादनामध्ये योगदान जास्त आहे. दुसरा ग्राफ जर आपण पाहिला तर इथं इन्व्हेस्टमेंट दाखवलेली आहे, म्हणजे विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. म्हणजे कोणत्या विभागात कोणती लोकसंख्या जास्त काम करत होती. प्राथमिक मध्ये जर आपण पाहिलं तर भारतात प्राथमिक मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या काम करते. ऍग्रिकल्चरल कंट्री आपली. भारत हा कृषी प्रधान देश आहे, म्हणून त्यामुळे आपल्या भारतात ऍग्रिकल्चर मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. ब्राझीलमध्ये ती कमी आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये द्वितीय क्षेत्र मीडियम आहे. आपल्या इथं पण थोडंफार याच्यापेक्षा जास्तच आहे. आणि सगळ्यात जास्त तृतीय क्षेत्रात लोकसंख्या काम करते ब्राझीलमध्ये, आपल्याकडे कमी करते. तर हे आपण दाखवू शकतो. हे आपल्याला फक्त आता प्रॉपर सेंटेन्स मध्ये सांगायचं. एकदा तुम्हाला समजलं की कोणत्या ठिकाणी योगदानामध्ये प्राथमिक याच्यात योगदान जास्त आहे उत्पादनामध्ये, आणि इकडे कोणत्या लोकसंख्येचा प्रमाण, कोणत्या लोकसंख्येत कोणत्या देशात कोणती लोकसंख्या गुंतलेली आहे. आता हे दाखवण्यासाठी आपण असं देऊ शकतो, भारतात सुमारे 48.8% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात आहे. 24 ते तिथं टक्केवारी पण दिले, त्यानं त्या टक्केवारीचा विचार पण केला. जसं तुम्ही तर साईडला बघू शकता, सर्व टक्केवारीचा वापर केलाय की कुठं कोणती टक्केवारी लागणार, हे आपण टक्केवारी वापरू शकतो. तर भारतामध्ये सुमारे 48.8% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 24.3% लोकसंख्या द्वितीय क्षेत्रात आणि 26.9% लोकसंख्या तृतीय क्षेत्रात गुंतली. याचा स्केल पट्टीचा वापर करू शकता, प्रॉपर युनिट देऊ शकता. ब्राझीलमध्ये 10% लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, 19% लोकसंख्या द्वितीयक मध्ये आणि 71% लोकसंख्या तृतीयक मध्ये गुंतलेली आहे. त्यानं दुसऱ्या ग्राफ बद्दल पहिला बोलला तो. आता राष्ट्रीय उत्पादनाचा जो ग्राफ आहे, म्हणजे पहिला वाला त्याच्यात दिलेला, त्यामध्ये 17% वाटा आपल्याला भारतात दिसतो, द्वितीय क्षेत्रात 26% दिसतो आणि तृतीय क्षेत्रामध्ये 57% वाटा दिसतो. तसंच ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 5.5% आहे, द्वितीयकचा 27.5 आहे, तृतीयकचा 67 आहे. आणि यावरून भारताची अर्थव्यवस्था प्राथमिक व्यवसायावरच जी आहे ती अवलंबून आहे, आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था ही तृतीयकवर अवलंबून आहे. हा निष्कर्ष तुम्हाला द्यायचा आहे. हा निष्कर्ष शेवट तुम्ही जे आहे
मांडणं आवश्यक आहे. हा निष्कर्ष तुम्ही मांडा, त्याचे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळून जातील. काही वेळेस पुस्तकातले असेच्या असे ग्राफ पण ते घेतात. जसं आता हा पण जीडीपी मधला स्थूल अंतर्देशीय उत्पादनाचाच भाग करतो. लोकसंख्येत कोणती टक्केवारी जास्त कार्यरत आहे त्याबद्दलचा हा ग्राफ आहे. जसा तो उभा ग्राफ आहे, हा पाय स्वरूपात आहे. ओके, म्हणजे हा पाय ग्राफ आहे. याच्यात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? लोकसंख्येत गुंतलेली टक्केवारी जर आपण पाहिली, प्राथमिकसाठी कोणता रंग दिलाय? निळा. आपण एका ठिकाणी इथं पहिल्या पार्टमध्ये भारताचा जर सेक्शन पाहिला तर प्राथमिक मध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्याकडेच गुंतलेली आहे. त्यानंतर स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीय क्षेत्राचं व्यवसायाचं योगदान अधिक आहे? तर आपण स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायामध्ये तृतीय क्षेत्राचं योगदान जर पाहिलं तर 67% सोबत ब्राझीलचं योगदान जास्त आहे. अशा प्रकारे हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे अतिशय सोपं आहे. अशा प्रकारचे नकाशे पेपर मध्ये येऊ शकतात, ज्यामध्ये त्या देशातील प्राथमिक व्यवसाय आपल्याला दिसतील. कोणते फळं आहेत, मका, ऊस, कोकाओ, ह्या सगळ्या गोष्टी. खाणकाम क्षेत्रामध्ये मॅंगनीज बॉक्साईट कुठे आहे, किंवा पशुपालन, मासेमारी, सागरी प्रवाह कोणत्या ठिकाणी काय आहे. इथं विचारलंय ब्राझील मधील खाणकाम व्यवसायातील उत्पादन व उत्पादन क्षेत्राचा तक्ता तयार करा. तुम्हाला ब्राझील मध्ये कोणकोणते उत्पादने दिसतात आणि कोणकोणत्या ठिकाणी दिसतात त्याचा एक व्यवस्थित तक्ता बनवायचा आहे. जसं मॅंगनीज साठी जर आपण पाहिलं, मॅंगनीज साठी आपल्याला जे क्षेत्र दिसतं याच्यामध्ये निळा रंगाचा जो डबा आहे छोटासा, तो क्षेत्राचा डबा अतिशय कमी दिसतो. ते तुम्हाला शोधावं लागेल, एकदम असा दिसणार नाही पटकन. इथं आहे बघा, या भागामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जे महत्वाचे भाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्यानंतर लोह खनिज आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. ब्राझीलच्या आपण म्हणू शकतो पूर्वेकडील भागामध्ये आपल्याला हे दिसतं. सोबतच कोळशाचं जर प्रमाण पाहिलं तर दक्षिणेकडच्या भागामध्ये आहे कोळशाचं प्रमाण. त्यानंतर कोळशाचं प्रमाण आपल्याला याच भागात जास्त दिसतं, दक्षिणेकडे भागात. आणि आपल्याला बॉक्साईट जर आपण पाहिलं क्रॉसवाला, तर तो आपल्याला पूर्वेकडच्या भागामध्ये दिसतो. नदीच्या क्षेत्रानुसारही तुम्ही त्याची विभागणी करू शकता. कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, याची कारण काय असावी? खाणकाम व्यवसायात सगळ्यात कमी भाग दिसतोय हा वाला जो आहे पश्चिमेकडचा. याचं कारण हेच असू शकतं की अतिशय नदीचा गाळ तिथं आहे, सतत पाणी असतं आणि त्यामुळं विविध प्रकारच्या नद्या तिथून ज्या आहे जातात, त्यामुळं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की हे प्रमाण कमी आहे खनिज संपत्तीचं. अशा प्रकारचे प्रश्न येतात. सोबतच अशा प्रकारचे आपल्याला चिन्ह येऊ शकतात, बोध चिन्ह. ही बोध चिन्ह कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते ओळखायचं. जसं ओएनजीसी तुम्हाला माहित आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी आहे, म्हणजे ही तेल उत्पादनाशी संबंधित आहे. आपल्याला नैसर्गिक तेलाशी संबंधित महत्वाची कंपनी दिसते. त्यानंतर आरे नावाची कंपनी दुग्ध उत्पादन क्षेत्रात हे आहे. ह्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्या आपण सांगायच्या. त्यानंतर या उद्योगासाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगा. आता जो उद्योग तुम्ही निवडलाय, जसा हा सिल्कवाला उद्योग आहे, रेशीमवाला, तर यासाठी कोणता आपल्याला कच्चा माल लागेल? याच्यामध्ये तुतीची झाडं लागतील, त्याचबरोबर रेशीम किड्यांचं आपल्याला हे लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं टाकायच्या. यामध्ये खादी ग्रामोद्योगचा विषय, म्हणजे याच्यामध्ये कापूस हा कच्चा माल लागणार आहे आणि कापसापासून पुढे कपडा बनेल, तो पक्का माल बनेल. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी दुधापासून पनीर बनेल. ठीक आहे, आपण सांगू शकतो भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल उपलब्ध होतो यावर चर्चा करा. तर ती चर्चा करायची आणि वहीत नोंदवायची, ते आपल्याला परीक्षेत विचारणार नाही. पण आपण सांगू शकतो की कच्चा माल मुख्यतः आपल्याला ग्रामीण भागातून मिळतो, त्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश हे महत्वाची ठिकाणं टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये अशा प्रकारचे पर्यटक संख्यांविषयी आपल्याला गोष्टी येऊ शकतात की 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले होते. तर आपण जर इथं पाहिलं 1995 मध्ये पर्यटकांची जर संख्या आपल्याला दिसली तर आपल्याला इथं ब्राझील निळ्या रंगात आहे आणि भारत जो आहे पिंक मध्ये आहे. तर पिंक थोडा वरत दिसतोय. 95चा जर विचार केला तर भारतामध्ये पर्यटक जास्त आले होते. त्यानंतर 2000 साली कोणत्या देशात अधिक परदेशी पर्यटक आले? 2000 सालाचा जर ग्राफ पाहिला तर ब्राझील पुढे आहे, त्यामुळे इथं ब्राझील उत्तर येणार आहे. ठीक आहे. कोणत्या वर्षापासून भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? तर यामध्ये 2010 पासून भारतातील पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते. अशा प्रकारे तुम्ही हे ग्राफ पण सोडवू शकता. त्यानंतर अशा प्रकारचा एक ग्राफ तुम्हाला येऊ शकतो. पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या ब्राझीलमध्ये किती आहे आणि पर्यटन व्यवसायात गुंतलेली भारतात किती आहे?
एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं योगदान किती आहे? ब्राझीलमध्ये पैसा कमावतायत ते, भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे पण पैसा कमी कमावतायत. या आलेखाच्या बाबतीत ज्या कोणते प्रश्न विचारले असतील ते आत्ताच तुम्ही सोडवा. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ठीक आहे. पुढचा जो ग्राफ आहे, मॅप आहे, तो आहे ब्राझीलच्या वाहतुकीवरती, की कोणत्या मार्गामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग इथं दिसतात. आपल्याला जे काय दिसतात लोहमार्ग, रस्ते, राजधानी, विमानतळ, ह्या विमान व्यवस्था सगळ्या गोष्टी लिहून टाकायच्या. हवाई मार्ग, जलमार्ग, रस्ते मार्ग, तीनही प्रकारचे दिसतात. कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्त आहे? इथं जर पाहिलं तर एक गोष्ट अशी दिसते की आपल्याला या देशात रेल्वे फक्त दक्षिण भागातच आहे. आपण रस्ते जर पाहिले, या रस्त्याच्या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी घनता रस्त्याची जास्त दिसते. हवाई मार्गांचं एवढं काही हे दिसत नाही, तर आपण रस्ते इथं लिहू शकतो. ठळकपणे दिसणारा मार्ग कोणता? तो कोणत्या ठिकाणांना जोडतो? रस्ते मार्ग आहे. यामध्ये रस्ते महामार्ग आपल्याला कुझर दो सुल पासून तर ठळकपणे ब्राझिलिया पर्यंत दिसणारा महामार्ग आपल्याला दिसतो. अशा प्रकारे हे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. एक असा नकाशा तुम्हाला पेपरमध्ये दिला जाईल आणि त्या नकाशावरती प्रश्न विचारतील की यामध्ये खंड दाखवा. तो तुम्हाला दाखवता आला पाहिजे की हा उत्तर अमेरिका खंड आहे, हा उत्तर अमेरिका खंड आहे, हा दक्षिण अमेरिका खंड आहे, हा दक्षिण अमेरिका खंड आहे, त्यानंतर हा आफ्रिका खंड आहे, हा आफ्रिका खंड आहे, त्यानंतर युरोप खंड तुम्ही दाखवू शकता, हा युरोप खंड आहे, त्यानंतर आशिया खंड ज्यामध्ये आपला भारत पण येतो दक्षिण आशियामध्ये, त्यानंतर हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. हे असं मी लिहितोय, असं व्यवस्थित तुम्ही लिहायचं, माझ्यासारखं नाही लिहायचं. त्याला तुम्ही नावं द्यायची, एक डब्बा तयार करायचा, त्याला चिन्ह द्यायची. आणि आपल्याला अंटार्क्टिका जो आहे तो खाली दिसतो, जो की इथं दिसत नाही, पण तुम्ही लिहून टाकायचं. 7 खंड व्यवस्थित दाखवून द्यायचे. ठीक आहे. ते दाखवल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न अजून विचारतील की यामध्ये ब्राझील आणि भारताचा नकाशा रंगवा. तर याच्यामध्ये ब्राझीलचा नकाशा रंगवायचा व्यवस्थित. ठीक आहे. हा ब्राझीलचा नकाशा आहे. इथं भारताचा नकाशा आहे, याला एक व्यवस्थित असा पेन्सिलनं डार्क कलर किंवा अशा रेषांमधून दाखवून द्यायचं. तर ह्या एवढ्या बेसिक गोष्टी विचारतात. कधी कधी विचारतात की विषुववृत्त कुठून गेलेलं आहे. तर 0 डिग्री जे काही असतं, म्हणजे जे काही इथून मधातून गेलेलं आहे, ठीक आहे, एक जर इथून मधातून आपण लाईन काढली तर ते विषुववृत्त इथून गेलेलं आहे, ज्याला 0 अंश तुम्ही असं दाखवू शकता. कर्कवृत्त जे आहे हे आहे 23.5 अंश उत्तर, हे कर्कवृत्त आहे, आणि 23.5 दक्षिण हे मकर वृत्त आहे. हे काय आहे? मकर वृत्त आहे. अशा प्रकारे हा मॅप तुम्ही पूर्ण फोडफाळ करून तिथं दाखवू शकता. त्यानंतर याच्यामध्ये असे काही क्वेश्चन्स येतात ज्यामध्ये लिंग गुणोत्तराच्या बाबतीत असेल. लिंग गुणोत्तर आपण जर पाहिलं, ब्राझीलचं सर्वाधिक दिसतं आपल्याला. स्त्री पुरुष संख्येमध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे, आपली संख्या कमी आहे. 11 मध्ये आपण काही 900 जे आहे 46-47 पर्यंत पोहोचलेलं, म्हणजे आपलं कमी दिसतं. सोबतच आपल्याला लोकसंख्येच्या याच्यात वय आणि लिंग मनोरा दिसतो. कोणत्या याच्यामध्ये पुरुषांचा वयोगट जास्त आहे तर दिसत नाही व्यवस्थित, पण ही डायग्राम तुम्ही पेपरमध्ये जर समजा ऑब्झर्व केली तर तुम्हाला याच्यात पुरुष आणि स्त्री याच्यातही वयोगट दिसतील या बाजूला, की 0 ते 9 किती आहेत, आणि ह्या गोष्टी तुम्हाला 16च्या जनगणनेनुसार दिसतात. लोकसंख्येच्या वाढीचा दर ब्राझीलमध्ये घटता आहे आणि भारतामध्ये तो जो आहे तो लोकसंख्या वाढीचं प्रमाण तर कमी नाही झालं, पण वाढीचा दर जो आहे तो घटलेला आहे 11 पर्यंत. हे प्रश्न आपल्याला तर येतातच. सोबतच मॅप बेस्ड आपण एकदा अजून एक तयारी केली होती, तुम्हाला आठवत असेल, की त्यामध्ये आपण असे काही क्वेश्चन पाहिलेले होते, ज्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी विचारतात. जसं यामध्ये कोणता ब्राझीलचा किनारी भाग दाखवलेला आहे. तर ब्राझीलचा जर किनारी भाग तुम्ही याच्यात पाहिला तर कोणता वाटतो तुम्हाला? यामध्ये आपल्याला पहिला जो भाग आहे तो ब्राझीलचा किनारी भाग आहे, कारण या बाजूला तर त्याला लागतच नाही, हे दोन भारताचे. त्यानंतर आपल्याला हे विचारू शकतात की भारताचा कोणता आहे, तर हा 3ऱ्या नंबरचा आहे. त्यानंतर हे प्रश्न तुम्ही याच्या आधी सोडवलेले आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारचे प्रश्न विचारतात पेपरमध्ये की सिक्कीम, नर्मदा नदी, थर वाळवंट, एकशिंगी गेंडा आणि हे दक्षिण याच्यातलं प्रमुख बंदर हे नकाशात दाखवा. नकाशामध्ये दाखवून द्यायचं. कोल्ड डेझर्ट म्हणजेच आपलं लडाख, शीत वाळवंट. त्यानंतर सिक्कीमचा हा भाग आहे. त्यानंतर इथं वन ऑन रायनॉसोरस आसाम मध्ये दाखवायचे. तामिळनाडू घनता असलेला दक्षिणेकडचा भाग, मुंबई जिथं बंदर आहे प्रमुख, आणि नर्मदा नदी हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ब्राझीलमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारतात. अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंची किती?
अमेझॉन नदीचं खोरं कोणत्या दोन प्रदेशांच्या दरम्यान आहे? पिको दी नेबलेला शिखराची उंची किती? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथे दिलेली आहेत. 0 ते 200 मीटर अमेझॉन नदीच्या खोऱ्याची उंची आहे. अमेझॉन नदीचं खोरं उत्तरेकडील गयाना पासून तर ब्राझिलियन हायलँडच्या दरम्यान आहे. पिको दी नेब्लिना 3014 मीटर मध्ये उंची आहे आणि काटिंगा प्रदेश ब्राझीलमध्ये दिसतो. पंपास नावाचा गवताळ प्रदेश ब्राझीलमध्ये पाहायला मिळतो. सो या सर्व प्रश्नांवरती पेपरमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. थारचं वाळवंट दाखवा, लडाख दाखवा, चेन्नई बंदर दाखवा, कन्याकुमारी दाखवा. तर इथं तुम्ही बघू शकता थारचं डेझर्ट दाखवलंय, लडाख दाखवलेलं आहे, जम्मू काश्मीर ऍपलसाठी, सफरचंदासाठी, ओडिसा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आणि चेन्नई जे तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे, कन्याकुमारी तामिळनाडूमध्येच. अशा प्रकारचे प्रश्न. व्हिक्टोरिया बंदर दाखवा, रिओ दे जेनेरो दाखवा, ब्राझिलियन विमानतळ दाखवा, कॉन्डोर नावाचा पक्षी कुठं सापडतो ते दाखवा. तर हे आपण ब्राझीलच्या नकाशात दाखवू शकतो. रोराइमाचा भाग, कॉन्डोर पक्षी इथे आहे, ब्राझिलिया ही कॅपिटल आहे, व्हिक्टोरिया बंदर इथे आहे, रिओ दे जेनेरो इथे आहे, रिओ ग्रँडे दो सुल. त्याचबरोबर अशा पंपास गवताळ प्रदेश, झुडपं वगैरे, पॅटर्नल भाग जिथं अॅनाकोंडा असतात, कॉफी प्रोड्युसिंग रिजन, पंपास नावाचा गवताळ प्रदेश कुठं आहे, अमापा नावाचा प्रदेश कुठं आहे, मॅनस बंदर तिथं दाखवलंय, थॉर्नी म्हणजे काटेरी वनांचा प्रदेश कोणत्या भागात आहे ते तुम्ही दाखवू शकता. सो अशा प्रकारे आपण विविध प्रश्न पाहिले. भारतावरही सेम टाईपचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात जे मी आधीच एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. सो थँक्यू सो मच. या व्हिडिओला तुम्ही ऍटलिस्ट 500 जे लाईक आहे याचं टार्गेट ठेवा, कारण या व्हिडिओला बनवण्यासाठी आपण भरपूर मेहनत घेतली. सोबतच या व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.